हॅलो नमस्कार, मी वैदवी आज तुमच्यासाठी घेऊन आले मूग आणि मटकीची भाजी। तर ही भाजी आहे ती आपल्याला पाणी कमी प्रमाणात घालायचं आणि नुसती वाफेवरती शिजवायची, कारण त्याला मोड आलेले असतात। त्यासाठी मी घेतला एक कांदा, तो व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर मी एक कढई घेतलेली आहे। बघू शकता असा कांदा बारीक केल्यानंतर एक कढई घेऊन त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेलाचे घेतलेले आहेत। मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी घेतलेला आहे, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग लाल होईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मग त्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे, तोही व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। नंतर हा टोमॅटो त्या परतलेल्या कांद्यामध्ये घालून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित एकजीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, चवीपुरता मीठ तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता। नंतर त्यामध्ये मी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे, ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे। ते नीट परतून झालं का त्यामध्ये आपण जे मोड आलेले मूग आणि मटकी आहे ते स्वच्छ धुवून त्यामध्ये घ्यायचं आहे। हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते त्यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घ्यायचं, जास्त प्रमाणात घ्यायचं नाही, कारण ते मोड आलेलं कडधान्य आहे, ते थोडे कच्चे राहिले तरीसुद्धा चालतात, हेल्दी असतात ते। नंतर त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। नंतर ते व्यवस्थित झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे। बघू शकता आपली भाजी तयार आहे। ही तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। नंतर त्यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। आपली भाजी तयार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आताच लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।